कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे आपणा सर्वांचे व आपले नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने व माझ्या वतीने इथे हार्दिक स्वागत करतो। मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या नवी मुंबईच्या प्रथम नागरिक आणि आपल्या महापौर सुजाता पाटील मॅडम, उपमहापौर दशरथजी भगत साहेब, स्टँडिंग समिती सदस्य अशोक पाटील साहेब, परिवहन समिती सदस्य राहुल चंद्रकांत शिंदे, राजेश्री कातकरी, यशपाल ओवळ, अभिजित पेडणेकर, राजेश राय, शीतल भोईर, कीर्ता सकपाळ, कुणाल माडिक, हनुमंत रोंडे, रोशन पाटील, विनोद मात्रे, तसेच आपल्या इतर समितींचे आलेले सर्व सदस्य, इथे उपस्थित असणारे सर्व NMMTचे अधिकारी कर्मचारी, या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। साहेब, या ठिकाणी 23 जानेवारी 1996 रोजी 25 बसने BMTC कडून सुरू झालेला हा प्रवास हा केवळ तुमच्यामुळेच आज इथपर्यंत आलेला आहे। याबद्दल मी तुमचे आभार मानतो। साहेब, मध्यंतरी 6 वर्षामध्ये ज्यावेळेस प्रशासन होतं त्यावेळेस आपली परिस्थिती खूप नाजूक होती परिवहनची, कारण ह्या 8 वर्षामध्ये मला वाटतंय ही पहिली खरेदी आहे बसची। 8 वर्षा अगोदर बस खरेदी झाल्या होत्या, त्यानंतर ज्या डिझेल बसेस होत्या त्या टप्प्याटप्प्याने बाहेर घेत गेल्या आणि परिणामी बसेस आपल्या कमी झाल्या। आज आपली परिवहन सेवा ही 2.25 लाख प्रवाशांना, आपल्या नवी मुंबईकरांना 2.25 लाख प्रवासी या परिवहनने प्रवास करतात। त्यामध्ये 80,000 महिला आहेत ज्यांना आपण अर्ध तिकीट देतो, 14,690 ज्येष्ठ नागरिक आहेत, 1265 दिव्यांग आणि आपल्या नवी मुंबई NMMTचे टोटल 1900 कामगार आहेत। एवढे स्पीड ब्रेकर या NMMT मध्ये टाकण्याचं काम या प्रशासनाकडून केलं जातं। काही अधिकाऱ्यांना इथली फक्त कामं होऊ नये यासाठी इथे पाठवलं जातं की काय, हा माझा 4 महिन्याचा अनुभव आहे। 4 महिने 6 दिवस झाले आज परिवहन समिती स्थापन होऊन। एक दिवस मी असेल, माझ्या बरोबरचे माझे सगळे सहकारी असतील, मला एक सांगा, NMMT मध्ये बदल झालाय की नाही झाला 4 महिन्यात? सगळ्यात प्रथम आहे ना साहेब, आपण समिती झाल्या या घनसोली जिम मध्ये एक नवीन जिम सुरू केली। त्यानंतर 75 आणि 25 अशा 100 बसेसचे नवीन खरेदीचं टेंडर जे आता आपलं लागणार आहे। परिवहन उपक्रमातील डेपोमध्ये जे आपले सर्कल आहेत किंवा जे डेपो आहेत त्या ठिकाणी आपण साहेब ATM मशीन बसवतोय। ATM मशीन आपण एकही रुपया खर्च करणार नाही, परिवहनकडे पैसे नाही, खर्च कोणी करायचा? ATM वाल्यांनी, आणि आपल्याला त्याचा रेव्हेन्यू द्यायचा। तसेच आपले जे संकुल होते जे याच्या अगोदर आपण बांधले होते पण काही कारणास्तव ते सुरू झाले नव्हते, अशाच सेक्टर 12 येतील, सेक्टर 9 येतील, ह्या संकुलाचे जे विषय होते साहेब तेही शॉर्ट आउट झालेले आहेत। आपल्याला साधारणतः 35 कोटी रुपये उत्पन्न त्या ठिकाणाहून चालू होईल। बस डेपोच्या बाहेर आपण EV चार्जिंग सेंटर उभारण्याची संकल्पना आहे। EV चार्जिंग सेंटर हे कोणासाठी असणार आहे की जे आपल्या नवी मुंबईतले नागरिक आहेत तर त्या नागरिकांना जे ते बाहेरून चार्ज करणार आहे ते आपल्या इथे येऊन चार्ज करतील, त्याचे आउटलेट बाहेर असेल आणि आपल्याला आपण ज्या कोणी कंपन्यांना चालवायला देत ते आपल्याला रेंट देतील किंवा NMMT परिवहन ते राबवेल। जसं साहेब आसोडगाव आणि घनसोली या ठिकाणी 2 आपले पेट्रोल पंप होते, आता आपण त्यानंतर विचार करण्यापेक्षा अगोदरच विचार करतोय। आता आपण ग्रीनफील्ड मध्ये गेलोय, आपल्या डिझेल गाड्या बंद झाल्यात, उद्या हे पंप जीर्ण होणार आहे, हे आपल्याला समोर दिसत आहे। आपण ती गव्हर्नमेंटची प्रोसेस सुरू करून हे दोन्ही डेपो, आता समजा घनसोलीचा हा डेपो आहे त्याला आपण या गेटच्या बाहेर घेऊ, म्हणजे तो नागरिकांसाठी आपल्याला खुला करता येईल, बाकीच्या लोकांसाठी खुला करता येईल आणि त्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल। तो NMMT स्वयंचलित असेल किंवा टेंडर देऊन असेल, पण सांगायचं एकच आहे की या परिवहनला उत्पन्न मिळणारी जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अभ्यास करून त्या वर्किंग वरती आहेत। या 4 महिन्यामध्ये आपण खूप काही केलेलं आहे, खूप गोष्टीचे टेंडर झालेले आहेत, खूप काही प्रक्रियेत आहेत। त्याचबरोबर साहेब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
तुम्हाला आता माहिती आहे मी झोपडपट्टीतून येतो, ठीक आहे, आणि कंडक्टर ड्रायव्हर हे जास्त करून आमच्या भागातले म्हणजे आपल्या झोपडपट्टी क्षेत्रातले. साहेब 6 वर्ष यांना पगारवाढ झाली नव्हती. केवळ तुमच्या नेतृत्वामुळे ना यांना 7,000 रुपये पगारवाढ झाली तुमच्या नेतृत्वामध्ये. म्हणजे एखाद्या शहराचं नेतृत्व कसं असावं तर बाजूच्या शहरांमध्ये त्याचं उदाहरण दिलं जावं. साहेब दुसऱ्या शहरातली लोक तिथे आंदोलनं करत होती आणि त्या ठिकाणी सांगत होते नाईक साहेब जर नवी मुंबईला न्याय देऊ शकतात तर आपण का देऊ शकत नाही, हा प्रश्न कोणाला विचारत होते? त्यांच्या शहरांना विचारत होते. हे आमचं नेतृत्व आहे साहेब. याला आम्हाला सर्वांनाच याचा खूप अभिमान आहे की तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही हे निर्णय घेऊ शकलो. दुसरा साहेब, आपण यांना मेडिक्लेम होता, हा 3 लाखाचा मेडिक्लेम होता. आता तो मेडिक्लेम आपण 5 लाखाचा केलेला आहे. साधारणतः 7.5 कोटी रुपये वार्षिक यांचे आपण भरतोय. म्हणजे आपले जे ठोक कर्मचारी आहेत त्यांचा 7.5 कोटी रुपये वार्षिक. आणि आपण जे यांना पगार वाढवले त्या पगार वाढवल्यामुळे आपल्यावर 84 लाखाचा अतिरिक्त भार प्रत्येक महिन्याला आला. साधारणतः वर्षाला हा 10-10.5 कोटी 11 कोटीच्या जवळपास जातो. साहेब आपण त्या 11 कोटीचं नियोजन केलेलं आहे. हे 11 कोटी अतिरिक्त कुठून येणार? सांगायची गोष्ट या ठिकाणी एकच आहे का तुमच्या सहकार्याने आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही तुमच्या नेतृत्वात काम करतो. आणि आज तुम्ही जर नसते तर मला वाटत नाही की आज NMMT असती. साहेब 28 गाड्या शिल्लक आहेत आपल्या. 28 बरोबर आहेत का? NMMTच्या मालकीच्या 28 गाड्या शिल्लक आहेत. तरी देखील आपला एकही कामगार कुठेही हल्ला नाही. याला कारण एकच होतं की त्यांना माहित होतं की आपल्या इथे एक नेतृत्व आहे आणि तो आज ना उद्या आपल्याला न्याय देईल. आणि ते नेतृत्वाचं नाव आहे आमदार गणेश नाईक साहेब. आणि साहेब तुम्ही करून दाखवलं. 7,000 रुपये यांना पगारवाढ दिले, 5 लाखाचा मेडिक्लेम दिला. आणि आपले कर्मचारी काय कमी नाही साहेब, त्यांनी लगेच आपल्याला रिफंड दिला. मी प्रत्येक डेपोत गेलो, प्रत्येक कर्मचाऱ्याशी संवाद साधला की आपण 7,000 रुपये पगार वाढवले, आपलंही काही कर्तव्य आहे, तुम्ही उत्पन्न वाढवून द्या. साहेब हाय एवढ्याच गाड्या, हाय एवढ्याच फेऱ्या फक्त व्यवस्थित केलं आणि पर डेचं 3 लाख रुपये उत्पन्न वाढलं साहेब. पर डेचं 3 लाख रुपये. आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानतो की आपले वाहक चालक जे असतील ना, या तुम्ही जर मनावर घेतलं तर ही परिवहन कधी वरती येईल आणि याच्यावर आपलं कुटुंब चालतोय तर आपल्याला हे करणंच आहे. साहेब असा सगळा हा परिवहनचा प्रवास आहे. 4 महिन्यात मी फार काही रिझल्ट देऊ शकलो नाही, पण जेवढे शक्य आहे तेवढे सगळे रिझल्ट आपल्या समोर आहेत. आता ह्या 150 गाड्यांचा जो टप्पा आहे त्यातल्या 51 गाड्या आज आलेल्या आहेत आणि साधारणतः 30 जुलैपर्यंत त्यांनी बाकीच्या 100 गाड्या आपल्या रस्त्यावर धावतील. यातून चांगलं उत्पन्न निर्माण होईल. आणि निश्चित या ठिकाणी साहेब तुमचे परत एकदा धन्यवाद मानतो की हा 4 महिन्यातला आमचा रिपोर्ट आहे. 4 महिन्यातला साधारणतः साहेब आणखी 8 ते 10 महिन्यांनी ना हे उत्पन्न आणि हा रिझल्ट हा वेगळा असेल आणि निश्चित आजूबाजूच्या शहराला लाजवेल अशी ही परिवहन असेल. आणि परत एखाद्या आपल्या गोष्टीला घडून आपलं परत बाजूचं शहर परत एक उदाहरण देईल की अशी नवी मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीने काम करेल. साहेब आपले खूप मोठे धन्यवाद. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माझं राजकीय पुनर्वसन आणि माझा राजकीय जन्म आपण घडवलाय साहेब, याबद्दल मी परत तुमचे धन्यवाद मानतो. जय हिंद जय भारत. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।